दिल्लीत आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता। त्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टी सीजेपीनं नीटमधील घोटाळ्याविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी चलो संसद मोर्चा काढला होता। यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। जो बंदोबस्त लावला होता तो छेदून आंदोलक पुढे जात होते। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी टिअर गॅसचाही वापर केला। दिवसभरामध्ये दिल्लीमध्ये काय घडलं आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं मंत्री जे.पी. नड्डांसोबत जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी कोणत्या मागण्या केल्या आणि आंदोलनाचं पुढे काय हे पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। 28 जून पासून संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतर मंतर मैदानावरती सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं। 2 दिवसांपूर्वी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर अभिजित दीपकेनं उपोषण सुरू केलं। आज चलो संसद आंदोलन नीट परीक्षेमधील कथित घोटाळ्याविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। संसदेवरती मोर्चा काढला होता। सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले होते। तसेच नवी दिल्ली जिल्ह्यामध्ये कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली होती आणि इंटरनेट सेवा देखील बंद होती। जंतर मंतरवर आंदोलक संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यांच्यावरती लाठीचार्ज केला। आंदोलनात खासदार चंद्रशेखर आझाद, डिंपल यादव यांच्यासह सपाचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते। जंतर मंतरवरती अनेक सेलिब्रिटी देखील जमा झाले होते। त्यांनी थेट आंदोलनाला पाठिंबा दिला होता। जंतर मंतरवरती लाठीचार्ज झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले। मग इतके दिवस चर्चेला तयार नसलेले सरकार आज आंदोलकांसोबत चर्चेला तयार झालं। मग कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास व अन्य सदस्य मंत्री जे.पी. नड्डांना भेटायला गेले। त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं नड्डा यांच्याकडे 3 प्रमुख मागण्या केल्या। सफदरजंग रुग्णालयातून सोनम वांगचुक यांना तत्काळ मुक्त करावं असं त्यांची पहिली मागणी होती। त्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा द्यावा आणि मोदी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची दुसरी मागणी। आणि त्यानंतर नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी मानसिक त्रासामुळे आत्महत्या केली त्या प्रत्येकी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई मिळावी ही त्यांची तिसरी प्रमुख मागणी होती। आता या मागण्यांवरती विचार करण्यासाठी आणि आपल्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी जे.पी. नड्डा आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींकडे काही वेळ जे.पी. नड्डा यांनी मागितला। त्यानंतर जे.पी. नड्डा यांनी देखील आंदोलकांना आवाहन केलं की आज सकाळी पहिल्यांदाच आंदोलकांच्या वतीनं सरकारसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव आला। आज सकाळी 12च्या सुमारास आमची चर्चा झाली आणि सौहार्दपूर्ण वातावरणात भेट देखील झाली। त्यांच्या डेलिगेशन सोबत आधी सविस्तर तोंडी चर्चा झाली आणि त्यांनी जवळपास 4 वाजता मला लेखी निवेदन दिलं आहे। मी सर्व आंदोलकांना विनंती केली आहे की त्यांनी आपले धरणं आंदोलन संपवावं आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे। आता जंतर मंतर मैदान रिकामं झालं अशा काही बातम्या आल्या, पण तिकडे कॉक्रोच जनता पार्टीनं हमने तिरंगा उठाया, उन्होंने लाठी उठाई, हमने किताब उठाई, उन्होंने आंसू गैस चलाई, हमने संविधान दिखाया, उन्होंने तानाशाही चलाई म्हणत पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे। अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष राका आणि गीतांजली वांगचुक ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत हे अजूनही जंतर मंतरवर येथे ठिय्या आंदोलन करत आहेत। ते सध्या केरळ हाऊसच्या समोर आहेत। हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असून आम्ही मागे हटणार नाही असं कॉक्रोच जनता पार्टीनं सांगितलं आहे। आता या आंदोलकांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का आणि कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन मागे घेणार का हे पुढील काही दिवसातच समजेल। बाकी मोदी सरकारच्या भूमिकेवरती आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा। या आंदोलनाच्या सर्व बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।